तळून खाल्ले की तोंडात एकदम विरघळतात ते. अच्छा. तर आपल्याकडचे सगळ्यात खास प्रॉडक्ट आहेत खानदेशी बिबड्या. बिबडीचे पापड, हे आहे प्युअर गव्हाच्या कुरडया कुरडया, आहेत लोणच्यांचे घरगुती. प्रकार आहेत. आपल्याकडचे मोस्ट सेलिंग प्रॉडक्ट जे आहेत तर संकेश्वरी तिखट आहे. आपला कुलकर्णी फूड्सचा घरगुती गोडा मसाला. नमस्कार, सुनेत्रा ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हेमांगी ताईंच्या स्टॉलला भेट देत आहोत आणि अप्रतिम असा फूड स्टॉल आहे. त्याआधी ताईंना सांगू की तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी हेमांगी कुलकर्णी फूड्स तर्फे बोलते आहे. कुलकर्णी फूड्सला 6 वर्ष झाले मी हा ब्रँड चालवते आहे आणि आपले सगळे घरगुती वाळवण आहेत याच्यामध्ये. पारंपरिक पिठं आहे, हळद तिखट गोडा मसाला मेथकूट आणि याशिवाय आपला USP आहे खानदेश स्पेशल उत्पादन. अच्छा, आणि आपण ते सगळे प्रोडक्ट बघूयात आता. नक्की. तर आपण इथून सुरुवात करूयात. हे आहे केळीचे केळीचे वेफर्स, वेफर्स. हा, हा. प्लेन मसाला, हा, हा. टोमॅटो हे सगळ्या फ्लेवर्सचे साधारण 11-12 फ्लेवर मध्ये असतात. अच्छा. प्लेन आणि मसाला उपासाला हा, चालतात. हा. त्याच्यानंतर आपल्याकडे खानदेशची ही स्पेशल आहे गुळाची चिक्की. अच्छा. आणि त्याच्यामध्ये बरेच प्रकार हे आहेत. केळीचे वेफर्स कितीपासून आहे आपल्याकडे? केळीचे वेफर 70 ला 1, 130 ला 2, अच्छा. 200 ला 3 अशा अच्छा. आपल्या कायम केळीच्या केळीच्या वेफर्सवर ऑफर्स असतात. काय ऑफर असते हा, आपल्याकडे. आणि हे मिरगुंड. त्याच्यानंतर हे बटाटा मिरगुंड आहे. अतिशय हलके असतात वजनाला. अच्छा. तळून खाल्ले की तोंडात एकदम विरघळतात ते. अच्छा. त्याच्यानंतर ही आहे आपली चिक्की आहे हा, हा. दाण्याची, म्हणजे दाणा क्रश आहे. हा, हा. ही दाणा आणि राजगीर आहे आणि अच्छा. ही फक्त दाण्याची. हा, हा. हे स्पेशल म्हणजे आपलं स्पेशल प्रॉडक्ट की हे गुळात गुळात बनवलेले आहे, म्हणजे आपल्याला आणि चावायला सोपी. एकदम हा, कुरकुरीत हा. असतात. त्याच्यानंतर हा आहे खानदेशी शेव अच्छा. आणि शेवभाजी मसाला. अच्छा. हे आपलं स्पेशल आहे अच्छा, product. म्हणजे शेव पण आहे आणि शेवभाजी मसाला पण आहे, म्हणजे याचे पण सगळं आपल्यावर कायम कॉम्बोची ऑफर असते. अच्छा. आपल्याकडे हा, हा. हे 90 ला पाव किलो असते शेव. हम्म. त्याच्यानंतर शेवभाजी मसाला 140 रुपये पाव किलो. अच्छा. तर हा 230 चा कॉम्बो आपल्याला 200 ला आपण देतो. अच्छा. कंपल्शन नाहीये पण हा, हा. कॉम्बो असतो. अच्छा. त्याच्यानंतर आपल्याकडचे सगळ्यात खास प्रॉडक्ट आहेत खानदेशी बिबड्या. बिबडीचे पापड. हा, बिबडी हा. आहे, हा, याला हा. गव्हाचा चीक, ज्वारी तांदूळ, हा, हा. लसूण मिरची, तीळ, बडीशोप, धने असं टाकलेलं असतं. आणि बघा हे- हे पूर्णतः हँडमेड असतात. हा, हा. त्याच्यामुळे 8-8 इंची तुम्हाला याच्यावर म्हणजे जे धोत्राचं पान किंवा धोत्राचं, हा, पातळ आपण त्याचं ते दिसतं तुम्हाला. दिसतंय की आपण धोत्राच्या पानावरती हे थापून ते केलेले आहेत. तर त्याच्यामुळे आणि हे असे असं छान धाब्यावर, तिकडे धाबा म्हणतात, गच्चीवर वाळलेले असतात. बरोबर, आणि अतिशय पौष्टिक असतात बिबडीचे पौष्टिक असतात. पापड. आणि हा, हा. हे जे पापड आहेत हे 8 इंची असल्याने हा, हा. हे गॅस ओव्हन दोन्हीकडे होतात. तळून तर बरोबर. होतातच, हा, हा. पण थोडासा तेलाचा जर हात लावला हा, हा. तरी खूप मोठे फुलतात. बरोबर. तर असा हा आहे. त्याच्यानंतर एक स्पेशल पापड आहे चिकणीचा पापड. हे चिकणी धान्य आहे, हे फक्त जळगावमध्ये पिकतं. बरोबर. जळगाव भुसावळ साईडला हा, याच हा. सीझन मध्ये असतं. हा, हा. तर आता ह्याची किंमत आहे 250 रुपये. हा, हा. कारण हा फक्त बाय ऑर्डर बनवला जातो. अच्छा. हा पण तळून भाजून खाता येतो. हा, हा. अतिशय पौष्टिक असतो हा पापड. हा, हा. आणि हा स्पेशल उत्पादन आहे. बरोबर. म्हणजे फक्त सीझन या महिनाभरच हे मिळतं. चिकणी आणि बिबडी हे अगदी खानदेशचे स्पेशल आहे पापड आहेत. आणि आता त्याच्यानंतर ग्लुटेन फ्रीचा जमाना आहे. हो. तर हा फक्त ज्वारीचा पापड आहे. तुम्ही अच्छा. बघा हे हा, सगळे हा. 8-8 इंची असल्याने हा. गॅसवर सुद्धा होतात. बरोबर. ओव्हन मध्ये पण हा, होतात. हा. छान. अतिशय छान फुलतो हा. मस्त. आणि त्याच्यानंतर आहे हा नागलीचा पापड, हा, हा. नाचणीचा पापड. हा. सगळेजण म्हणतात आमच्याकडे आहे, पण तुम्ही एकदा आमच्याकडचे खाऊन बघा. बरोबर. जळगावची जी टेस्ट आहे ती तुम्हाला ही कधीच कुठेच नाही मिळणार. कुठेच अगदी मिळणार बरोबर. नाही. खरंच. तर त्याच्यामुळे हे स्पेशल पापड आहे. आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे गव्हाची हातशेवई आहे. अच्छा. वा. आणि काय सुंदर आहे बघा, हात शेवाई अगदी छान. ही अशी बांबूवरती तयार केली, म्हणजे वाळवताना आहे ना, हातावरती वळून बांबूवरती ती लांब केली जाते. आणि त्याचे आपल्याला तिथे दिसताय चिन्ह की तसे खरोखर ती हातशिवाई हातशेवई आहे. हा, हा. आणि खीर आणि उपमा दोन्ही छान होतात. खीर दाट होते. अच्छा. आणि उपमा सुद्धा छान मोकळा होतो. आणि इकडचे आपण प्रोडक्ट, आणि आता हे आपले स्वतःचे घरगुती पीठ आहे. केळीचं, कच्च्या केळ्यांचं पीठ आहे. त्याच्यानंतर हा इन्स्टंट मूग डोसा आहे. आपल्याकडे ब्रेकफास्टचे हेल्दी आयटम्स आहेत. नुसतं ब्रेकफास्ट असं नाही, ते हेल्दी आहेत. त्याच्यानंतर मूग डोसा, हिरव्या मूग डोसा आहे. त्याच्यानंतर कळणा भाकरी हे खानदेश स्पेशल उत्पादन. बरोबर. याच्यामध्ये ज्वारी आणि काळे उडीद मिक्स असतं. याची भाकरी आणि भरिता बरोबरच पुरी अतिशय सुंदर होते. हे पण खूप हेल्दी प्रोडक्ट आहे, कळणीची भाकरी. त्याच्यानंतर हे खानदेशी बट्टी पीठ आहे. याच्यामध्ये गहू आणि मका असतं. अच्छा. आणि थोडं जाडसर असतं. तर ह्याची बट्टी जी येते एकदम मोकळी होते. अच्छा. आणि याचं मुख्य कारण असं आहे की मका असल्यामुळे हे मोकळं होतं.
तर बट्टी किंवा याचा उपमा सांजा याच्यासाठी पण वापर. अच्छा मस्त. त्याच्यामुळे मल्टीपर्पज हा आहे. हा. त्याच्यानंतर एक खास स्पेशल उत्पादन असं आहे आपलं की मिश्र कडधान्य भाजणी. अच्छा. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सगळे कडधान्य आहेत आणि धने जिरे टाकणार, म्हणजे ही डायबिटीस फ्रेंडली आहे. बरोबर, छानच. त्याच्यानंतर पौष्टिक थालीपीठ भाजणी. आपण हिला पौष्टिक का म्हणायचं, तर ह्याच्यामध्ये ना सगळे जे धान्य आहेत ते सालासकट वापरलेले आहेत. अच्छा, त्यामुळे ते पौष्टिक आहे. त्याचे पौष्टिक गुणधर्म सगळे आहेत. आणि प्लस धणे जिरे आहे. बरोबर. आणि सालासकट वापरल्यामुळे फायबर त्यातले सगळे तिथे आहेत आणि त्यामुळे ते हेल्दी उत्पादन होतं. त्यानंतर उपवास थालीपीठ भाजणी आहे रेग्युलर. छानच, मस्त. कारण उपासाचे पदार्थ उपासाच्या दिवशी प्रश्न पडतो काय करावं, तर हे छानच प्रोडक्ट आहे. आणि सातूचं पीठ. बरोबर. सातूचं पीठ तर हे इतकं हेल्दी आहे की हे तर तुम्ही पाण्यात मिसळून दुधात मिसळून खाऊ शकता, गुळ किंवा साखर टाकून. हो. आणि आता उन्हाळ्याचं सातूचं पीठ अगदी, उन्हाळा काय सगळेच सीझन खातात, पण उन्हाळ्याचं खूप जास्त हेल्दी आहे. आणि ह्याच्यामध्ये याच्या स्मूदीसाठी पण याचा उपयोग होतो. अच्छा. म्हणजे वे प्रोटीन वगैरे वापरण्यापेक्षा हे वापरलं पाहिजे. अगदी बरोबर. आपले पारंपरिक जे आम्ही म्हणतो ते हे आहे की आई आजीने सांगितलेल्या ज्या रेसिपी आहेत बरोबर त्या आपण करायच्या कधी पण. तर ह्या रेसिपी त्या आहेत सातूचं पीठ. हे सगळे विसरत चाललेले. अगदी बरोबर. ते हे आहे. आणि हे वापरले तुम्हाला खरंच कोणतेही प्रोटीन किंवा काहीही घेण्याची गरजच पडणार नाही. त्याच्यानंतर हे आहे प्युअर गव्हाच्या कुरडया आहेत, गव्हाच्या चिकाच्या आहेत. त्याच्यात कुठलाही रवा वगैरे मिक्स अतिशय छान फुलतात. अच्छा, मस्तच. तर हे तर सगळ्या बायकांच्या जिव्हाळ्याचा असतं. हो अगदी. आणि आपलं नैवेद्याचं ताट ह्याच्याशिवाय अपूर्णच असतं, त्यामुळे कुरडया असल्याच पाहिजे. तर हे आहे. आणि नंतर उपासाचं वाळवणांकडे वळूया आपण. त्यानंतर ही लाल तिखट घातलेली साबुदाण्याची चकली आहे, ही मिरची घातलेली आहे. अच्छा, मस्त. आणि आपला स्टॉल हा जास्तीत जास्त हँडमेड वस्तू बनवतो. त्याच्यामुळे मुगाचा पापड, लसूण पापड आणि उडीद पापड सगळे हाताने लाटलेले पापड आहेत आपल्याकडे. आता इथे आपण एक तुम्हाला हे दाखवते, सांडगे आहेत सगळ्या प्रकारचे. मूग डाळीचे आहे. अच्छा, मूग डाळीचे सांडगे. मूग डाळीचे सांडगे. हे मिक्स डाळीचे सांडगे आहे. आणि आपण बघतो ह्याच्या किमती सुद्धा इथेच आहे, अगदी रिझनेबल किमती आहेत. आणि प्रोडक्ट सगळे घरगुती आणि स्वच्छ असे बनवलेले तुम्ही पॅकिंग वर नाही बघू शकतो आपण. त्याच्यानंतर हे आहे मूग मटकी मिक्स. हे खानदेश स्पेशल झाऱ्यावरचे सांडगे. हो बरोबर. ते झाऱ्यावरती हाताने घासून केले जातात. बरोबर. तर हे आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एक स्पेशल प्रोडक्ट आहे, तो ना आता यावेळेस रंगीत आलेला आहे. अच्छा. गव्हाच्या चिकाचे पापड. आपण ज्याची कुरडई करतो ना त्याचा हा पापड आहे. अच्छा. पण हा पांढरा असतो. पण लग्नात सराई असलेले रंगीत आलेला आहे. बरोबर. नेक्स्ट बॅच आपली पांढऱ्या पापडाची. हा पापड पण आपलं सालपापडी वगैरे कशी फुलते ना, तुम्ही बघू शकता. असा पांढरा पापड असतो. बरोबर. आणि असा फुलतो. नेक्स्ट बॅच आपली येणार आहे. अच्छा, ओके. आणि इथे हे प्रोडक्ट आहेत आपले. बटाट्याचा खीस आहे, बटाट्याचे कच्चे वेफर्स आहे, तांदळाचे खिचे पापड आहे, पोहा मिरगुंड आहे, तांदळाची सालपापडी आहे. आणि तिथे बटाट्याचे पळी पापड, साबुदाण्याचे पळी पापड. तर हे सगळं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्याकडे सगळे लोणची आहेत, लोणच्यांचे प्रकार आहेत. सो हिरवी मिरची लोणचं, लिंबू मिरची लोणचं, गोड लिंबू लोणचं, आणि आपल्याकडे कैरीचा छुंदा पण असतो. अच्छा, हे सगळे आपले घरगुती. याच्यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह विनेगर वगैरे टाकलेलं नाही. आता आपल्याकडे सध्या सीझन आहे म्हणून आपण तयार गव्हाचा चिक पण ठेवतो. अरे वा, छानच. पण हा घरी जाऊन फक्त शिजवायचा आहे? नाही, हा शिजवलेला आहे, शिजवूनच ठेवलाय. अरे वा, छानच. हा फक्त खायचा. हा सीझन पुरता आपण देतो. अच्छा. कोणाला हवा असेल तर आपण कच्चा चिक पण देतो. अच्छा. जे घरी जाऊन ते तयार करू शकतात. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडचे हे झाले. आता ह्या सगळ्या चटणी आहेत. जवस चटणी, शेंगदाणा चटणी, शेंगदाणा लसूण चटणी आहे. आपल्याकडचं मेथकूट हे सगळ्या सिनियर सिटीजन आणि लहान मुलांना आवडतं. आज्या लोक आणि आई लोक त्यांच्या मुलांसाठी अगदी घेऊन जातात. बरोबर, मस्त. सुपारी विना पाचक मुखवास आहे. आणि आपला सगळ्यात फेमस इथे काळा मसाला पण असतो. आता काळा मसाला इथे मी ठेवला नाही, तर काळा मसाला पण असतो. आणि कांदा लसूण मसाला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्याकडचे मोस्ट सेलिंग प्रॉडक्ट जे आहेत, तर संकेश्वरी तिखट आहे. अच्छा. आपलं स्वतःच युनिट आहे, आपण स्वतः घरी करतो. अच्छा.
तर याच्यामध्ये कुठलेही रंग मिक्स नाहीये, हा, हा. केमिकल नाही. अच्छा हा, आपण स्वतः डंकावर कुटून घेतलेले असतात अच्छा हे. हा, कुठलेले आहेत डंकावर हा कुटलेले हा आहे. मस्त त्याच्यामुळे हे आहे. हा हा त्याच्यानंतर ही हळद हळद आहे, हा सेलम हळद तुम्ही बघू हा शकता. हो रंगावरनं लगेच रंगावरूनच तुम्हाला कळतीये कळू शकतो हा हा ही सेलम हळद आहे. तेच हा. त्याच्यानंतर हे आहे बेडगी तिखट. अच्छा हा आणि या तिखटामध्ये कोणता प्रकार असतो जो तिखट असतो आणि जो कमी तिखट असतो असं काय असतं संकेश्वरी तिखट हे मीडियम तिखट असतं, जे अच्छा रोजच्या स्वयंपाकाला हा चालतं. हा आणि आणि बेडगी बेडगी तिखट हे कमी तिखट असतं, याने अच्छा रंग येतो. अच्छा ज्यांना रंग हवा असतो आणि हा तिखट नको पण असतं ते जास्त बेडगी तिखट तिखट अच्छा वापरतात. ओके त्याच्यामुळे हा हे दोन्ही प्रकारे हा आता हा कैरीचा सीझन सुरू झालाय, हो तर वार्षिक लोणचं घालायला बरोबर ह्या बेडगी रंग तिखट वापरतात. येण्यासाठी हा आणि आणि हा काय त्याच्यानंतर हा आहे आपला कुलकर्णी फूड्सचा घरगुती गोडा मसाला. अच्छा हा हा याचा म्हणजे जर तुम्ही बघितलं हा तर हा याचं पूर्णतः सगळे खडे मसाले वापरून हा केलेला हा आहे. अच्छा आणि हा घरी म्हणजे मी स्वतःच घरी करते हा. अच्छा ओके त्याच्यामुळे आता हा मी हा इथून तुम्हाला सांगू नाही शकणार, पण हा तुम्ही टेस्ट किंवा वास जर घेतला तर बरोबर तुम्हाला हा कळेल की आम्ही नाही ती वाचलं लगेच इथे आल्यावरती लक्षात येतच आहे की हा किती छान पदार्थ आहेत सगळे आणि घरी हो. जाऊन आपण बनवल्यावर किती छान ते होणार हा, आहेत तर ह्याचा म्हणजे आपली वांग्याची हा भाजी, बरोबर म्हणजे भरली हा वांगी, मसाला मसाला भेंडी भेंडी आणि किंवा आपल्या आमटी हा आमटी आणि याच्यासाठी. आपलं हे असतं पुरणपोळीचं सार हो, त्यात सुद्धा त्यात सुद्धा वापरतात हा वापरता येतो हा कटाच्या आमटीसाठी. कटाच्या आमटीसाठी त्याच्यासाठी पण वापरला जातो. आणि हे खालती मिरगुंड आहेत तर हे आपण आता बघितले, हे हा सगळे मिरगुंड आहे. हा असं हा आपल्याकडे मिरगुंड पण होता का तिथे पोहा हा मिरगुंड पण आहे. हे अच्छा हे बटाटा मिरगुंड, हा हा साबुदाणा बटाट्याचा एक आणखीन पापड आहे. हा 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 हाताने लाटलेला आहे. अच्छा हा. हा हा त्याच्यामध्ये किंचित प्रमाणात तिखट टाकलंय, जे की ओके दिसत पण नाही हा आपल्याला. हा हा तर हा सुद्धा जळगावचा पापड आहे. हा मोठा असल्यामुळे हा हा तुम्ही याला ओव्हन मध्ये पण करू शकता. अच्छा हा. हा हा म्हणजे जळगावच्या पापडांचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही ते गरज नाही की डीप फ्राय करा, बरोबर तुम्ही गॅस किंवा ओव्हन वर पण करू शकता. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे उडीद पापड, उडीद लसूण, हा उडीद हा मूग, हा हा असे भरपूर व्हरायटी आणि भरपूर सगळे variety. हँडमेड आहेत. हा हा तर असा अच्छा हा विविध हा रंगी हा आपला कुलकर्णी फूड्स मध्ये हे सगळे प्रॉडक्ट तुम्हाला बरोबर बघायला मिळतील. हा हा आणि भरपूर प्रोडक्ट आहेत दत्तगुरूंची कृपा सुद्धा आहे हो. त्यांच्या हा, कृपेशिवाय काहीच खरंय नाही. अगदी बरोबर सो तुम्ही आपण बघू शकतो कुलकर्णी फूड्स पारंपरिक चवीची दर्जेदार उत्पादने आणि छान असा हा आपला हे फूड स्टॉल आहे सो तुम्ही आता म्हणालात की आपलं होम बेस हे हो सगळे पदार्थ आहेत हो. आणि तुम्ही हे कसं सुरू केलं म्हणजे आम्हाला थोडं सांगा हा, मी तुम्हाला असं सांगू शकते की मी 18 वर्ष IT हा हा इंडस्ट्रीमध्ये काम केलं. अच्छा आणि मग त्याच्यानंतर जरा घरातल्या काही जबाबदाऱ्यांमुळे बॅकफुटला गेलं. हा हा पण मग रिकामा बसणं ही छंद नाही, म्हणजे रिकामा बरोबर बसायला आवडत नाही. हा हा म्हणून मग काहीतरी सुरू करायचं या उद्देशाने माझं काही मॅनेजमेंटचा अभ्यास नाही हा झालेला हा किंवा घरी कोणी बिझनेस करणार बरोबर नाही. हा पण केवळ एक हौस आणि दुसऱ्यांना खाऊ घालायची कायम इच्छा असते. इच्छा हा हा तर त्याच्यामुळे असा विचार केला की आपण काहीतरी सुरू करावं म्हणून. हम्म. 6 वर्षापूर्वी मी हे कुलकर्णी फूड सुरू केलं. अच्छा तर सुरुवातीला माझं फक्त मेथकूट उपासाचे मेथकूट होतं, हम्म. सुपारी विना मुखवास आणि हा हा पौष्टिक थालीपीठ भाजणी, अच्छा हे 3 प्रॉडक्ट होते. हम्म. आणि आता देवाच्या कृपेने हळूहळू करत जवळजवळ 60-65 प्रॉडक्ट झालेले आहेत. अच्छा वा छानच आणि आपण ते बघितलंच की इतक्या छोट्याचं हो. तुम्ही किती मोठ्यामध्ये हे सगळं रूपांतर केलेलं आहे बरं आम्हाला हे सगळे प्रोडक्ट हवेच आहेत म्हणजे तर हे आम्हाला ऑनलाईन कसे मिळतील किंवा तुमच्या घरी येऊन आम्ही घेऊ शकतो का हो, तर आपलं हे सगळं होम बेस आहे. हम्म. आम्ही कोथरूडला राहतो. अच्छा तर होम बेस हे सुरू केलेलं आहे. हम्म. आणि प्लस व्हॉट्सअपच्या माध्यमातून हम्म. ऑनलाईन आपण माझा व्यवहार हा चालतो. अच्छा तर आपल्या आतापर्यंत 3 कन्साइनमेंट एक्सपोर्ट झालेले अरे वा आहेत. छानच हा. हा हा तर डालसला एका दुकानामध्ये पण आपले हा, हा. प्रॉडक्ट ठेवले गेले हा, होते. हा. त्याच्यानंतर काही 5-6 प्रॉडक्ट आहेत, ते हम्म. पण आपण US ला पाठवले होते. अरे वा हा, तर ही एक छोटीशी अचिव्हमेंट आहे. हा, हा. त्याच्यात पुढे जायचा विचार आहे. बरोबर तर बघूया आता एक्सपोर्टच्या ज्या काही नक्कीच आपण हे सुनेत्रा सगळं. ब्लॉग्सच्या माध्यमातून येस, सर्व घराघरात पोहोचू भारत आणि भारताबाहेर सुद्धा नक्कीच. आपण डिलिव्हरी करतो हो. हो तर अगदी. आपण स्क्रीनवरती तुमचा नंबर देणार आहोत तर कोणालाही ऑनलाईन हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तुमचा ऍड्रेस देऊ हो. जेणेकरून तुम्ही तुमच्या होम बेस जे आहे तिथे आपण येऊनही घेऊ शकतो सो कोथरूडमध्येच आहे तर नक्की तो ऍड्रेस सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू हो. आणि ऑनलाईनची सुद्धा सोय केलेली आहे त्यामुळे ऑनलाईनही आपण घेऊ ऑनलाईन आपल्याला शकतो सगळंच मिळू शकतं. बरोबर
तर नक्कीच हा ब्लॉग सगळ्यांना खूपच आजचा आवडला असेल, कारण उन्हाळा आणि वाळवणाचे पदार्थ प्रत्येक गृहिणीच्या मनातली गोष्ट आहे, मनातला विषय आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. यातला कोणता पदार्थ आवडला, सगळ्यात जास्त तुम्हाला छान वाटला. सगळेच पदार्थ ऍक्च्युली छान आहेत, पण ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉगला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.